अ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा महाबँकेची घोषणा केल्यानंतर आता कांदा उत्पादक शेतकरी संघटना आहेत त्याला विरोध करतायत की त्यांचा असा आरोप आहे की जे सरकार आहे ते कांद्याच्या मुख्य प्रश्नांवरती पांघरून घालून अशा ज्या योजना आहेत ज्या नाफेड किंवा NCCF साठी लाभदायक आहेत त्या आणतायत। मी आभारी आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये कांदा साठवणूक विषयी एक महत्त्वाची योजना एक महत्त्वाचा निर्णय घेतला की महाबँक कांद्याची महाबँक होणं गरजेचं आहे। त्याच्यातनं साठवणूक वाढेल। साठवणूक वाढलं तर शेतकरी जेव्हा गरज असेल जेव्हा चांगला भाव मार्केटला मिळेल तेव्हा ते विकू शकतात। मला असं वाटतं की कांदा प्रश्नावर वेगवेगळ्या माध्यमातून सरकार राज्य सरकार केंद्र सरकार काम करते। आधीच्या 60 वर्षाच्या सरकारने कुठलेही काम केलं नाही, त्यांना मात्र कोणीही काही प्रश्न विचारणार नाही, परंतु जे सरकार काम करते त्यांना मात्र वेठीस धरण्याचं आज काही विरोधकांचं काम चालू आहे। माझे हात जोडून विनंती आहे, कांदा प्रश्नावर जे जे शक्य आहे जे जे काम होत आहे ते करावं। अजून माझी विरोधकांना विनंती आहे, ज्यांनी लोकसभेत फारच चुकीचा प्रचार केला त्यांनी मात्र आता पंजाब सरकारला सांगावं जे की इंडी सरकारच्या गठबंधनमध्ये आहे, कारण पंजाब सरकारने अफगाणिस्तानचा कांदा मागवला। त्यांना विनंती करते आपल्या माध्यमातून की त्यांनी आमच्या महाराष्ट्रातला कांदा घ्यावा। आमचे शेतकरी तयार आहेत, चांगल्या उच्च दर्जाचा कांदा इथे उत्पादित होतो। माझी हात जोडून विनंती आहे की पंजाब सरकारने आमचा कांदा घ्यावा, अफगाणिस्तानचा कांदा घेऊ नये। इंडी सरकारने कांद्यावर राजकारण अफगाणिस्तानचा कांदा आणून करू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।